बहिणाबाईंच्या ओळी ह्या किती आपल्याला हृदय साथ घालत असतात, मातीतली साथ घालत असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र अशाच काही ओळी लिहिणाऱ्या विमलताई केवळ दुसरीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि त्यानंतरही त्यांनी आयुष्यातले अनुभव अत्यंत सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत। त्यांच्या याच ओव्यांचा आणि ओळींचा, कवितांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। विमल अडाणी खुर्च्या मधुनी होते जेव्हा कवी, माळावरच्या दगडालाही शाल पोपटी नवी। महाराष्ट्राच्या ज्या मातीनं बहिणाबाईंच्या असाधारण प्रतिभेचा गंध हुंगला, त्याच मातीत आता पुन्हा एक माय बहिणाबाईंची लेखणी हाती घेऊन जन्माला आली आहे। 60 वर्षांच्या आणि केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विमलताई माळींच्या कविता पुस्तकी शिक्षणाची सारी बंधनं मागे टाकत प्रत्येक क्षेत्रात मुक्त मुसाफिरी करतात। शेतकऱ्याच्या दरिद्री घरातला हा अनमोल ठेवा माय मराठीला समृद्ध करतो। इंग्रजीचे मध्येच शब्द कशाचा आणले कुणी, राजदरबारी मराठी माझी बसवा सिंहासनी। आता बसवा सिंहासनी, या आईची साडी चवळी रेशमी पदराची, भाळी कुंकू मराठ मोळी नथ मोत्याची, दिशे साजरी नथ मोत्याची, अशी साजरी मराठी माझी डोल हिचा हो जुना, लोळे पूर्वज हिच्या मांडीवर त्यांच्या पाऊल खुणा, आजही त्यांच्या पाऊल। दैनंदिन जीवनाची आव्हानं पेलत कागदावर अक्षर उमटतात आणि मातीतली कविता जन्म घेते। वारकरी संप्रदायातल्या वडिलांच्या सानिध्यात विमलताईंच्या कानी पडलेल्या ज्ञानेश्वरीच्या शब्दांनी आता कवितेचं रूप धारण केलंय। पहाटेच्या पाऱ्या मंदी झुंपोणी दोणी नंदी, कुंकाचा माझा धाणी मोठेवर गातो गाणी, चाकाचे संगीत वाजते कुई कुई, पाटाच्या पाण्या संगे डुलते जाई जुई, निद्रेत ललना हाकारी पडली काणी, सुराला साथ देई कोंबडा अंगणी, भरून चवी मोत्याची शुभ्र मोठ, माझ्याच भेटीसाठी न्यारीची पातो वाट। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य कवी आणि साहित्य संमेलनांमध्ये हा अनमोल ठेवा पोहोचलाय। ते वडील वारल्यानंतर मग मला दुसऱ्या वर्षी वारी आली, ती मौसदी वारी, आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की आता कसं जायचं, तिथलं तो प्रसंग वगैरे। मग माझी पहिली कविता असे शब्द आले मला, ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई, तिथं जन्मदाता दिसेल काही। इथून माझ्या कवितेला सुरुवात झाली। 2 वर्ष त्यांच्या हातून लिखाण झालं आणि ते पहिल्यांदा त्यांनी मला दाखवलं। मी ते म्हणलं अतिशय पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं वाचनीय लिखाण आहे, कविता आहेत, रचना आहेत। त्यांना म्हणलं पटकन आपलं पेपर गाठूया आणि देऊया। ह्या विमल माळे आमच्या अनगरच्या भूषण आहेत। निरक्षर असणाऱ्या विमलताईंच्या पतीलाही पत्नीच्या या प्रतिभेचा सार्थ अभिमान वाटतो। घर काम करताना बी चालू असतं, शेतात काम करताना बी कवितेचं चालूच असतंय। त्यांना खूप ती आवडत आहे। गरिबीच्या अंधारात हा अनमोल ठेवा लुप्त होऊ नये असं आता विमलताईंना सुद्धा वाटायला लागलंय। प्रतिभा पैसा पाहून जन्म घेत नसली तरीही प्रसिद्धीच्या सोपस्कारांसाठी दामच काम करतो हे वास्तव आहे। बहिणाबाईंनी जसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे सुचेल ते शब्दबद्ध केलं, अगदी त्याच पद्धतीनं विमलताई सुद्धा आपल्या दिनचर्येतून काव्याची निर्मिती करतात। शिक्षण जरी कमी असलं तरी दमुद दिनकर निजला सागरात, अशा अवघड काव्यपंक्ती त्यांच्या संग्रहामध्ये आहेत। थोडक्यात महाराष्ट्राच्या बहिणाबाईंच्या त्या वारसदार ठरतात। अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।